खऱ्या अर्थानं आपल्या मातीची मातीने एक बघितलेलं दिव्य स्वप्न आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये घडलेला एक पहिलं विचार मन देशाचा मनबिंदू मुंबई आयुक्त डॉक्टर संजय मोठे साहेब यांच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या आणि मुंबई सारख्या महानगरीमध्ये राहणाऱ्या माझ्या गाव खेड्यातून आलेल्या माताडी कामगारांचा माताडी कामगार आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माझ्या संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि एवढी गर्दी, एवढा जनसागर आणि एवढा उत्साह बघितल्यावर वाटतं की उद्या निवडणुकीच्या प्रचाराची मुहूर्त वेळ आहे आणि उद्याच्या विजयाची आणि उद्या सांगण्यासाठी मित्रांनो आलेलो आहे. खऱ्या अर्थानं जर आपला महादेश बघितलं, महादेशाला लागलेल्या परिणाम कायमचा दुष्काळ आपल्या कित्येक पिढ्या महादेशाच्या दुष्काळाच्या काही लोटलेल्या होत्या. इथला महादेशी माणूस शिक्षणापासून वंचित होता. आता एक महादेशी मातीला एक निसर्गानं, एक परमेश्वरानं दिलेली एक देणगी म्हणजे आयएस डॉक्टर संजय मोठे साहेब. आज माझ्या आठवणी लावून येतो तुमच्या गावाकडून आज आठवणीचा माणूस म्हटलं आयएस डॉक्टर संजय साहेबांच्या तालुक्याचा माणूस म्हटलं की मुंबईमध्ये आल्यावर त्याची छाती गर्वानं फुटते. मी साहेबांच्या तालुक्यातील आहे, ही साहेबांची ओळख आहे. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं की उद्याची निवडणूक आज आपण एक वेगळ्या विचारानं लढतोय, एक विचार घेऊन लढतोय. ही निवडणूक कोणाला अडवण्यासाठी नाही, कोणाची जिरवण्यासाठी नाही, इतर बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वाभिमान बहाल करण्यासाठी आपण निवडणुकीला चालवले जाते. खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्ष झालं काही साहेब अखंडपणे या महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्याचं ज्यांनी महत्व उठवलं आणि त्यांचा परिवार बघता बघता असा मोठा होत गेला आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर त्याला विचारण्यात येत आहे. त्यांना राजकारणाची गरज नाही, त्या देशातल्या उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पदवी आहेत. सर्व सुख त्यांच्या पायामध्ये लोटांमध्ये आहेत. राजकारणाची त्यांना गरज नाही. मित्रांनो, पण तुमच्या न्याय आणि हक्कांसाठी हे त्या राजकारणात येत आहे, हे आपण समजायला हवे. म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून तुमच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी काल परवा सहज मोबाईल मध्ये बघितलं, म्हणून काहीतरी म्हटलं काही पुढच्या काळामध्ये या देशातील आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी माझ्या मागे पुढे उभा राहतील. मी बघितलं या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये, कुठल्याही लोकशाहीमध्ये जर पंतप्रधान पदाचा उमेदवार त्याचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करायला गेला, या देशातला कुठलाही आयएएस अधिकारी खुर्चीवर उतरत नाही. ही भाव आहे आज आपण सर्वजण महादेशातून येतोय. या महाराष्ट्राच्या मातीला अशोक कामते नावाचा आयपीएस अधिकाऱ्याला सांगली आणि सोलापूर गाजवलंय. तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या माणसांना माहित आहे आयपीएस अधिकाऱ्याची ताकद काय आहे. ते कधी ही आयपीएस अधिकाऱ्याची ताकद आहे. आणि दुसरा विषय आयआरएस तुमच्या सर्वांच्या विचारात आणि या पदाला आटपाडी तालुक्यातील भया भयांच्या झोपावले या देशामध्ये ज्या ज्या स्वायत्त संस्था काम करतात, तुला ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, नव्हे तर तुम्ही ज्या प्रक्रियेतून निवडणूक लढवता अशी भारतीय निवडणूक आयोग असेल, त्याचा होल अँड मास्टर माइंड आयआरएस अधिकारी असतो. आज लोक विकासाच्या गप्पा मारतील. साहेबांचं विजन काय आणि विजन शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही 3 सूत्रे घेऊन एक काम करणारी ही पुढे. आणि खऱ्या अर्थानं काही राजकीय मंडळींना असं वाटतं राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे,
राजकारण ठेवायच्या नावावर केलं नाही. फक्त काही मंडळी या चालू ठराविक कुटुंबाने राजकारण करायचं अशा कुठल्या बाबासाहेबांच्या इथल्या भारतीय नागरिकाला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक माणूस हा राजकारणात आला पाहिजे. आम्ही यापूर्वी अशी भाषण ऐकले, भोजनाचा बोर्डा राजकारण आला पाहिजे, सामान्य घराचा बोर्डा राजकारण आला पाहिजे, शेवटचा माणूस हा राजकीय व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे, अशी भाषण आम्ही ऐकत होतो. आणि आम्ही अनेक भाषण ऐकली. या तालुक्यामध्ये घराणेशाही मोडीत काढली पाहिजे ही भाषण कानामध्ये घुमताय. पण मित्रांनो, तालुक्याकडे चित्र वेगळं आहे. प्रत्येकाला वाटते या सगळी पदे हा माझ्या घरामध्ये असावी. किती दिवस आपण सतत उचलायचा. म्हणून आज तुम्हाला सर्वांना एक बंद करण्याची गरज आहे. आणि सचिन देवडे साहेब मित्रांच्या पाठीमागं फार बोलण्याची गरज आमच्या ठिकाणी पडते. बरेच जण म्हणतात 2 दिवसाचं राजकारण शनिवार रविवार. मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे, भावांनो, ज्या शनिवार आणि रविवार मुळे तुम्ही स्वस्त झोपू शकत नाही, तर हे राजकारण 7 दिवस गेलं तर तुमच्या आयुष्याची झोप उडून जाईल. केवळ तुमच्या काळजीपोटी तुम्ही आमचेच आहात, आमच्या तालुक्यातील आहात याची आम्हाला जाणीव आहे. तुमची आम्हाला 100% काळजी आहे. तुमच्या काळजीपोटी 2 दिवस राजकारण आम्ही करतोय. उर्वरित 5 दिवस तुम्ही आनंद व्यक्त करा, पण 2 दिवसात नाही. आज 2 दिवसाच्या राजकारणामुळे तुमची एवढी पातळी घसरत असेल तर खूप वेळ राजकारण केल्यावर काय होईल याची जाणीव आपण ठेवावी. काही अर्थानं बरेच जण म्हणतात आज ताई निवडून येतील, परवा मुंबईला जातील. मला त्यांना सांगायचं आहे, अरे भावांनो, ज्या वेळेच्या गणराज्याने ठरवलं तुमच्या आग्रहा खातर या आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये ठरायचं, त्यावेळेस ताईने ठरवलं की मी 24 तास इथल्या आटपाडी तालुक्यातील लोकांसाठी हे करेन आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी झडेन. त्यामुळे कुठं जायची गरज नाही. काही 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि बरेच जणांना वाटतं साहेब एक आशेचा दिलेला आहे. असं साहेबांनी काय केलं, ते शासकीय अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, हे जरूर खरं आहे. बरेच जण वाटतं साहेबांनी काय केलं, साहेबांनी जर आटपाडी तालुक्यामध्ये काय केलं असाल तर याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या मंचासमोर उभं आहे. राहुल खदारे साहेब येथे मुंबई पोलीस दलामध्ये काम करायचे. मुंबई पोलीस दलामध्ये काम करत असताना साहेबांनी हा चेहरा अचूक ओळखला, त्याची धडपड बघितली आणि आपला गावगाड्यातला साधा माणूस मुंबई पोलीस दलात काम करणारा नवी मुंबई मधला टॉपचा बिल्डर झाला. हे काम आहे साहेबांचं. आणि आता एक राहुल खदारे नाही, महादेशाच्या प्रति कानाकोपऱ्यात असंख्य राहुल खदारे तयार होतील असा विचाराचा भरवसा घेऊन साहेब पुढे झाले. आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगायचं आहे, शिक्षण असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार. त्या दिवशीच्या बातमीनं अखंड देशामध्ये खळबळ वाढली. या देशातले IAS, IPS, IRS मागे पुढे उभा राहतील. संबंध देशातील प्रत्येक केंद्राच्या अधिकाऱ्यांचे फोन साहेबांना येऊ लागले, साहेब IAS, IPS अधिकाऱ्यांचा घोर अपमान आहे. साहेबांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तो माझ्या भागातला कोणतरी माणूस असेल, चुकून काहीतरी झाला असेल, पण या माझा तालुका आहे खूप सुशिक्षित आहे. तालुक्यामध्ये काही लोक अजून अंते वागवत आहेत, काही जण 4थीतून शाळा सोडलेल्या आहेत, काही जण 7वी नापास आहेत, काही जण 12वी पास आहेत. अशा लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी माझं साध्य फाउंडेशन काम करते. तुम्ही काळजी करू नका. साहेबांनी आवर्जून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि मला सांगायला आज आनंद होतोय, खूप आनंद होतोय. इथल्या भागातील आपल्या माताडी कामगाराला
मुंबई सारख्या ठिकाणी सन्मान मिळतोय. वेगवेगळे उद्योजक या तालुक्यातून आपल्या मुंबई सारख्या मायानगरीमध्ये काढतायत. पूर्वी गावाकडे आलेल्या माणसांना कुठं स्टॉल लावायला मुश्किल होती. आज जर सचिन मोठे साहेबांचं नाव सांगितलं, इथला कोण स्थानिक पदाधिकारी असेल तो त्याला सन्मान देतोय. सचिन साहेबांमुळे आम्ही आहे त्यामुळे तुला स्टॉल विनाश राव एवढा सन्मान सचिन साहेबांच्या मुळे मिळतोय. आणि आमचा राहिला विषय या तालुक्यातील न्याय आणि हक्कासाठी. आणि मित्रांनो, पडळकरवाडी नावाचं आपल्या तालुक्यामध्ये गाव आहे. आज सगळ्यांना माहित आहे पडळकरवाडी हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भरपूर डॉक्टर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डॉक्टर त्या गावामध्ये आहे. पण त्या गावातल्या एका वृद्ध महिलेला न्यायाची विवेचना करण्यासाठी विधिमंडळापर्यंत यावं लागतं. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि कुठेतरी हा सामान्य माणसांचा आळा करण्यासाठी विद्यार्थी आज मैदानात आहे. आणि तुमची आमची बदलून सर्वांची जबाबदारी आहे त्या विद्यार्थ्यांचा हात बळकट करण्यासाठी. मित्रांनो, आज या ठिकाणी बोलणारे व्यक्ती भरपूर आहे आणि तुमच्या सर्वांची क्षमा घेतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.